आउटसाइडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. हरिश्चंद्र मात्रे गोलंदाज. गोलंदाज तयार. हरिश्चंद्र मात्रे एक लिजंड क्रिकेटपटू. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज सूर्यकांत पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पिंटू हजारे. तर पिंटू हजारे यांना आपण पाहिलं तर शिडोनच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते आणि त्या स्पर्धेमध्ये पप्पू पाटील मॅन ऑफ द सिरीज 110 धावा पटकावल्या होत्या. गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. गेम इज ऑन. लेट्स प्ले. गोलंदाज तयार. हरिश्चंद्र मात्रे राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला सूर्यकांत पाटील. पहिला चेंडू. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय कारण फिरकीचं असर बाहेर काढलंय. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. खुल्या गटातनं हरिश्चंद्र मात्रे भरपूर वर्ष खेळलेत. JBCC संघातनं सुद्धा खेळलेत. 50+ संघातून सुद्धा खेळत असतात. चांगली कामगिरी हरिश्चंद्र मात्रे यांच्या माध्यमातून होत असते. पहिला चेंडू डॉट बॉल. फिरकी गोलंदाजी तुम्हाला खेळायचं असेल, स्पिन आक्रमण जळायचं असेल तर तुम्हाला फुटवर्कचा वापर चांगल्या पद्धतीने करावा लागेल. गोलंदाज पुन्हा तयार. राईट ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसलाय. फॉलो टू मध्ये झेल टिपला गेलाय. पहिला धक्का. सूर्यकांत पाटील बॅक टू डग आउट. स्पर्धा असो की रेग्युलर स्पर्धा असो, भावेश पाटील चांगलं गुणलेखन करत असाल. UTCच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आमचे शैलेश भोईर, सूरज गायकर, विनायक मात्रे चांगलं काम करतात. 1-0. चिंतामण हजारे स्ट्राईक एंडला. गोलंदाज हरिश्चंद्र मात्रे राईट ओव्हर द विकेट. दिशाभर करतायत. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जात आहे. अवांतर धाव संख्येनं वाईटच्या स्वरूपात इथं एक धाव इथे धाव फलकावर 1-1. बागफुटला गेले ऑफसाइडला. इथं मात्र क्षेत्ररक्षक होते प्रकाश मात्रे मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतो. तो फरार. चिंतामण हजारीच्या बॅट मधनं येतोय तो पहिला चौकार. 4 धाव. जरा आवाज कमी करा कारण माईक मध्ये आवाज जातो लाईव्ह मध्ये. लक्षात घ्या. स्टेजवर जे प्रेक्षक बसलेत, आयोजक बसलेत, जरा आवाज कमी करा प्लीज. 1-5. चिंतामण हजारीच्या बॅट मध्ये चौकार आलाय. थोडासा संघर्ष करत होते त्यानंतर आपण पाहतो एक चौकार ठोकला फलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 1-5. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. टपावण्याचा चेंडू थोडासा खाली राहतोय तोपर्यंत लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर इथं गोलंदाज हरिश्चंद्र मात्रे करतात कारण फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना दडपण असतं. मात्र 2 सहकार्याने घेऊन सीमा रेषेवर हरिश्चंद्र मात्रे चांगली गोलंदाजी करतात. सिंगल आली आहे. लेग बॅचच्या स्वरूपात धावसंख्या 6 वर पोहोचते. इथं मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या 7 वर पोहोचते. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत फक्त एक चौकार आलाय.
चिंतामण हजारीच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते ती 7 वर. एक चेंडू बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत हरिश्चंद्र म्हात्रे यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा तयार. अलंक कार्पेट ऑन साइडला खेळतात. पहिली धाव तर वेगाने पूर्ण करतात. दुसरीसाठी नक्कीच प्रयत्न करतील. चेंडू फेक येईपर्यंत धावा येतात त्या 2. अशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक संपत. गोलंदाज होते हरिश्चंद्र म्हात्रे. धावा खर्च केला फक्त 9. एक गडी बाद केला. गुड बॉलिंग. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो मारुती म्हात्रेचा वापर केलाय संघनायकानं. संघनायक हरिश्चंद्र म्हात्रे भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. रेग्युलर खेळलेत. खुल्या गटातनं खेळलेत. आज जयरागाई 40+ चिंचोड्याच्या पाड्याच्या संघाचं नेतृत्व करतात. आज नवनाथ म्हात्रे संघात नाही आहेत. नक्कीच त्यांची कुठेतरी कमतरता जाणवते. गोलंदाज तयार मारुती म्हात्रे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. एक बाद. धावसंख्या आपण पाहतो 9. SRGS चषक मैत्री चषक आपण पाहतोय पर्व दुसरा. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज मारुती म्हात्रेच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 ते 3 वेळेस उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पटकावलंय तोच गोलंदाज. ऑफ साइडला सुरेख फटका. पुन्हा एकदा आपण पाहतो तो क्षेत्ररक्षण होतं प्रकाश म्हात्रे. मात्र इथं क्षेत्ररक्षण होतंय का पाहायचं आहे. अंतिम क्षणाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार. 4 धावा. फलकावर एक गडी बाद झाला. धावसंख्या आपण पाहतो 13. सलामीचे फलंदाज सूर्यकांत पाटील बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. अलंकार ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव तर पूर्ण होतं. दुसरीचा प्रयत्न करतात. सहजरित्या रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने साधली जाते. धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. आतापर्यंत 2 चौकार आलेत. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागतं. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक बाद. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. मारुती म्हात्रे पुन्हा एकदा तयार. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव तर पूर्ण होते. चेंडू हातामध्ये असताना सुद्धा दुसरी धाव चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. तिसरीचा प्रयत्न करतात. बघा कशा पद्धतीने इथे लेझी क्रिकेट खेळले जात आहे. चिंचोड्या पाडा संघाच्या माध्यमातून धावा आल्या तोपर्यंत 3. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. SRGS चषक 40+ मैत्री चषक आपण पाहतो पर्व दुसरा. गणेश साळुंके, सुदर्शन पाटील, संदीप भोईर, राजू पाटील यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन आपण पाहतोय. उद्याच्या दिवसात 8 संघ खेळतील. आज बघूया 8 संघांमधून कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होते ते पाहायचं आहे. उद्या समालोचक दशरथ पाटील आम्हाला जॉईन होतील. हास्य सम्राट. धावसंख्या 18 वर पोहोचली. मारुती म्हात्रे पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला टोच केलं. षटकार येतो. 6 धावा. चिंतामण हजारीच्या बॅटबंद षटकार आला. बिग हिट षटकार. वर पोहोचली आहे. चिंतामण हजारीने षटकार ठोकलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 9. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना 1 बाद 24 धावा. ऑफसाइडला खेळतायत. पहिली धाव तर पूर्ण होते. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद होतात.
धाबा येत होत्या, मात्र हकनाक प्रयत्न केला, प्रयोग करायला गेले, एकदा पूर्ण झाली होती, धाबा झाले असते 25, विकेटी शाबूत राहिली असते, मात्र दुसरी धाव सोडण्याच्या नादात तिथं फलंदाज धावचित होत आहेत. दुसरा धक्का बसतो टीम अंतर्ली संघाला. धावसंख्या 26 वर पोहोचली, 25 वर पोहोचली आहे. शिरडोनची स्पर्धा गाजवणारा फलंदाज पप्पू पाटील मैदानात येतोय. त्या स्पर्धेमध्ये शिरडोनच्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता अंतरली संघानं. मालिकेवर ठरले होते पप्पू पाटील. 110 धावा कुठल्या होत्या या फलंदाजानं. तोच फलंदाज मैदानात खेळपट्टीवर इंटर होतोय. 2 बाद धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, गडी बाद केला, तोच गोलंदाज आपण पाहतो अनुभवी गोलंदाज हरिश्चंद्र मात्रे पुन्हा येतात. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 25 धावा. सेकंडला आपण पाहतो पिंटू हजारी. गोलंदाज तयार. 2 बाद 25. हरिश्चंद्र मात्रे फ्रंटफुटला आले. संत गतीने चेंडू हाताळला होता. एसटी रक्षकाकडनं चूक झाली. विनोद भोईर होते एसटी रक्षक. डॉट बॉल. गुड बॉलिंग. वाऱ्याचा वेग आपण पाहतोय. बेल्स पडतायत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. SRGS 40+ चषक, मैत्री चषक आपण पाहतोय. स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. गणेश साळुंके, सुदर्शन पाटील, संदीप भोईर, राजू पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या स्थगित. 25 धावा. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. बघा चावी कुणाची हरवली असेल तर सापडली बघा. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी, मात्र वारंवार एसटी रक्षकाला संघर्ष करावा लागतोय. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 22च्या स्वरूपात. धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. पप्पू पाटील स्ट्राईक एंडला. जबरदस्त फलंदाजी. 1 मॅन आर्मी रन मशीन अंतर्ली संघाची स्ट्राईक एंडला. लो फुल टॉस ऑन साइडला फ्रंट फुटला खेळले. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पप्पू पाटीलच्या बॅट बंद आला. षटकार 6 धावा. बघा व्हॉलेंटियर्स लोक कुठे आहेत, मुलं कुठे आहेत बघा. बाहेर थांबा जरा, कारण चेंडू फार दूर जातो आणि खेळाडूंना आणताना त्रास होतो बघा. ठीक आहे, जेवल्यानंतर ताबडतोब जागेचा ताबा घ्या आणि प्रत्येकाने सीमारेषेवर तैनात राहायचं. व्हॉलेंटियर्स 32 धावा आपण पाहतो धावफलकावर. तर सापाड आणि आडिवली संघाने तयार राहायचं, लक्षात घ्या. सापाड आणि आडिवली संघ, आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो दिवा संघाची 2 हात करेल. दोन गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा आपण पाहतो. दाखलकर पहिल्या चेंडूचा सामना करत असताना फलंदाज पप्पू पाटीलने षटकार ठोकला. हरिश्चंद्र मात्रे पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला फटका फसला. झेलची शक्यता. इथे मात्र प्रयत्न केला होता. प्रयत्न अतिशय चांगला केला, मात्र झेल सुटला. सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. धावसंख्या 34 वर पोहोचले.
झेल घ्यायला हवा होता, कारण झेल होता कोणाचा तर पप्पू पाटीलचा. संघाचा आधारस्तंभ तारणार विस्फोटक फलंदाज वन मॅन आर्मी अंतर्ली संघाची रन मशीन त्याचा झेल सुटला. तोपर्यंत 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचते ती 34 वर. हरिश्चंद्र मात्रे पुन्हा एकदा तयार. लो फुलटा ऑन साइडला पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलं. 1 बॉल जोर धरू चौकार 4 धावा. पप्पू पाटील फलंदाजीला आल्यानंतर धावांचा ओघ वाढतोय. 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर मैदानात एंटर झाले. अडतीस आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्काचा असताना जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो. पप्पू पाटीलला षटकार ठोकला. चौकार ठोकला पप्पू पाटीलने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. प्रकाश मात्रे गुड फिल्डिंग, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 39 वर पोहोचते. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 39. पहिल्या षटकात धावा आल्या 9, एक गडी बाद झाला. दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16, तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 14. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 39 धावा आपण पाहतो धावफलकावर. सामना आपण पाहतो तो चिंचोड्याचा पण विपक्ष. अंतर्ली टॉस जिंकला. अंतर्ली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 39. गडी बाद झाले ते 2. स्वर्गीय संचित 11, स्वर्गीय संचित यांच्या नावानं हा संघ खेळतो. अंतर्ली संघ 1516 वय असेल संचितचं, तो आज आपल्यात नाही आहेत. त्याच्याच नावानं हा संघ खेळतो संचित 11. 3 षटक संपले. 2 गडी बाद झाले. धावसंख्या 39. पहिल्या षटकात धावा आल्या 9, दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 14. प्रकाश बॉलरचं नाव सांगा. प्रकाश रोहिदास मात्रे. रोहिदास मात्रे. रोहिदास ठाकूर. बघा ठाकूरच्या जागेवर भोईर आलेत. विनोद भोईर. बॉलर चेंज. विनोद भोईर येतात. वाराचा वेग आपण पाहू शकता. गोलंदाज तयार. विनोद भोईर. स्ट्रायकरला पप्पू पाटील. 2 बाद 39 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विनोद भोईर रन ओव्हर विकेट. पहिला चेंडू दिशा वर करतात. अवंतर धावसंख्या पुढे सरकते. पोहोचते ती 40 वर. पप्पू पाटील सारखा फलंदाज खेळपट्टीवर असेपर्यंत नक्कीच अंतर्ली संघाला अपेक्षा असेल. इथं मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. गुड बॉलिंग. कमबॅक केलं जात आहे. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवतो जेणेकरून बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ देत नाहीये गोलंदाज विनोद भोईर. डॉट बॉल. पहिला चेंडू वाईड हाताळला. पुढचा चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं जाते कारण विनोद भोईरला माहिती आहे 3 षटकात धावा आल्या. 39 जवळजवळ 10ची सरासरी राखली आहे अंतर्ली संघानं. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं जाते. पुन्हा एकदा तयार. रन ओव्हर विकेट.
आता मात्र ऑफसाईडला खेळत, फटका फसला, क्षेत्ररक्षक आले, चेंडू पडतो 1 बॉल सोड रूप, इथं मात्र येतोय तो चौकार, 4 धावा. अगोदर धावले, त्यानंतर क्षेत्ररक्षक थांबले, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित 2 धावा जरी सुद्धा गेला असता. चौकाराला धावसंख्या पोहोचली ती 44 वर. पप्पू पाटीलचा झेल सुटल्यानंतर इथं धावांचा वेग आपण पाहू शकता, चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. पहिला चेंडू वाईड, पुढच्या चेंडूवर आला डॉट, त्या पुढच्या चेंडूवर आपण पाहतो चौकार आला. धावसंख्या 44 वर पोहोचली आहे. सापाड संघ आणि अडवली संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघटनांना सूचना करतोय आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो दिवा संघाशी 2 हात करेल. गोलंदाज तयार, विनोद भोईर. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, यष्टीरक्षक बीड झाले, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकाराला, त्या पुढचा चेंडू डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक केलं जात आहे. धावसंख्या 44. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, एका मोठ्या फलंदाजाला, विस्फोटक फलंदाजाला विनोद भोईर इथे शांत ठेवतोय. एक चौकाराचा जर अपवाद वगळला तर विनोद भोईर चांगली गोलंदाजी करतात. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. तर दिवा संघाने सामना जिंकल्याबद्दल दत्ता पाटील दिवा यांनी 5,000 रुपये पारितोषिक घोषित केलं. दिवा संघासाठी दत्ता पाटील यांच्याकडनं दिवा संघासाठी 5,000 रुपये पारितोषिक आलंय सामना जिंकल्याबद्दल. फुलटॉस चेंडू, संधी साधली, चांगली गोलंदाजी होत होती, मात्र हा चेंडू परवणी होती फलंदाज पप्पू पाटीलला, षटकार ठोकला. धावसंख्या पोहोचली 50 कंप्लीट, 50 धावा पूर्ण होतात. तर दिवा संघाचे संघटना कुठे असेल तर या, कारण आयोजकांनी बोलवलं. आदरणीय दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते जे पारितोषिक होतं 5,000 रुपयाचं ते दिलं गेलं. बघा, दत्ता पाटील दिवा संघाचे खेळाडू विचारतात प्रत्येक सामन्यासाठी 5,000 का? जर 4 सामने जिंकले तर 20,000 भेटतील. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 51. 22च्या स्वरूपात सिंगल आली आहे. अशा पद्धतीने 4 षटकं संपली आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 51 धावा. आदरणीय दत्ता पाटील यांनी जे 5,000 रुपये घोषित केले होते दिवा संघासाठी, घारली विपक्ष दिवा असा सामना होता. आदरणीय दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक दिलं जाईल. अतुल भगत संघनायक आहेत दिवा संघाचे, त्यांना ते सुपूर्द केलं जातं आयोजक राजू पाटील यांच्या शुभ हस्ते. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. अशा पद्धतीने 4 षटके संपलेत. रोहिदास भोईर येतात गोलंदाज. ठाकूर, रोहिदास ठाकूर. धावसंख्या 51. स्ट्रायकरला पप्पू पाटील. रोहिदास लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, संत गतीने चेंडू हाताळा, फटका फसवा होता आणि झेल टिपला यष्टीरक्षकाने. बिग विकेट डाऊन. पप्पू पाटील बॅक टू डगआउट. बघा डीजे ऑपरेटर
गाणं लावा, कारण लोक सुस्तवलेत आणि तुम्ही आम्हाला सुस्तवाल. कारण तुम्हाला आणलं आयोजकांनी. लोकांचं मनोरंजन करणं, मॅचचं सिच्युएशन पाहून गाणे वाजवणे तुमचं काम आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय. संगणक चंद्रकांत पाटील येतात स्ट्राईक एंडला. रोहिदास ठाकूर. धावसंख्या स्थगित, 51 धावा, गडी बाद झाले ते 3. लो फुलटॉस ऑन साइडला, चेंडू पडतो नो मॅच मध्ये. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. धावसंख्या 55 वर पोहोचली आहे. रोहिदास पुन्हा एकदा तयार. फ्रंट फुटला आले, आता मात्र संत गतीने चेंडू हाताळला. गुड बॉलिंग. या पद्धतीने तुम्ही व्हेरिएशन ठेवलं तर फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. रोहिदासनं तो प्रयत्न केला. मागच्या चेंडूवर चौकार, त्या पुढच्या चेंडूवर डॉट बॉल. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी केली जाते. कारण संघनायकानं पाचारण केलं हरिचंद्र मात्रेनं शेवटच्या षटकामध्ये सुभाष रोहिदास ठाकूरला, आणि रोहिदास ठाकूर चौकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोड विकेट. ऑनसाइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत. चुका होतात. प्रकाश मात्र यांच्याकडनं वारंवार चुका होतात. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दुसऱ्या सेकंड सुद्धा चुकी केली. चौकार, 4 धावा. धावसंख्या 59 वर पोहोचते. मात्र चांगलं प्रक्षेपण. युटीसी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. धावसंख्या 59. गोलंदाज रोहिदास ठाकूर. फ्रंट फुटला आले, इथं मात्र झेल पडतो नो मॅच लाईन मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. तोपर्यंत धावा येतात त्या 2. तिसरीसाठी पुन्हा एकदा माघारी पडले. धावसंख्या पोहोचली ती 61 वर. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 61 वर पोहोचली आहे. चांगली फलंदाजी झाली आहे. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी. चेंडू इथं टोस केलाय. 1 बाउन्स वर चौकार, 4 धावा. शेवटच्या चेंडूवर शेवट गोड केला. अशा पद्धतीने 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 65-66 धावांचं लक्ष ठेवलंय स्वर्गीय संचित 11 40+ अंतरली संघानं.
मच. हॅलो, थँक्यू सो मच. नक्कीच स्वर्गीय संचित पाटील यांना नक्कीच श्रद्धांजली त्यांनी दिलेली आहे. द्यायची आहे का पप्पू? येस, आपण देऊया. स्वर्गीय संचित पाटील यांच्या नावाने हा संघ खेळतोय, अंतरली संघ. आणि संचित पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांना आपण 2 मिनिटं शांत उभं राहून, सर्वांना विनंती असेल 2 मिनिटं शांत उभं राहायचं आहे आणि कॅप आपल्या रिमूव्ह करायचे आहेत. 2 मिनिटं शांत उभं राहून आपण श्रद्धांजली अर्पण करूया. एक साथ सावधान. ओम शांती शांती. प्रकाश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच आहे सापाड विपक्ष आडिवली. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल आणि यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. आडिवली संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारली. 4 षटकांचा सामना असेल. यापुढील होणारे सामने हे 4 षटकांचे असतील. 66 धाव बनवायचे आहे चिंचोल्याचा पाडा या टीमला या सामन्यामध्ये. आणि नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्क वरती मोहन. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. पिंटू येत आहेत. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत. येतो हा डॉट बॉल. 66 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. संचित 11 अंटारली आणि जय रागाई चिंचोल्याचा पाडा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चिंतामण यांचं. आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. फलंदाज हरिश्चंद्र म्हात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या आहे धावफलकावरती 4. सुरुवात चांगली केली आहे कारण की 13.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटका मागे. जय रागाई चिंचोल्याचा पाडा या संघाला बॅकफुट लाईन स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा. नजाकत बरा फटका. डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. मॅच धावसंख्या आहे 8. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अप्पर कट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्यामुळे मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या
2 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 10. चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतो आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बिंदास हजारी होते आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 13.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. जय रागाई चिंचोल्याचा पाडा या संघाला आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात केली आहे. लाऊड अपील करतायत LBWचे आणि अपील फेटाळले. लेगबायच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 54 धावांची अजूनही गरज आहे. ती म्हणजे चिंचोल्याचा पाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सापड आणि आडिवली या 2 संघांमध्ये असेल. आडिवली या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे या पुढीलच्या सामन्यामध्ये आणि या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. सुनील येत आहेत नवीन गोलंदाज. सुनील गवळी आहेत. 24 चेंडू आणि 54 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंगला गोलंदाज विनोद भोईर. त्याला साथ देत आहेत हरिश्चंद्र म्हात्रे. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट टर्म पूल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. षटकार येतोय विनोदच्या बॅट मधून. या षटकाचं गोलंदाज सुनील गवळीचं. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 18. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो बॅक पुलेन स्क्वेअर कटचा. लाजवाब देखना नजाकत बरा फटका. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय विनोदच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग विनोद करतायत. धावसंख्या धावफलकावरती आहे 20-22. धावसंख्या आहे 22. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. चिंतामणने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद विनोद भोईर. बॅक टू द पवेलियन.
ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ केलाय, फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिंचोल्याचा पाडा गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. डीजे मास्टर धावसंख्या आहे 28 धावा. चोख प्रत्युत्तर दिलंय संचित 11 अंतारली या संघाला. या सामन्यामध्ये जय रागाई चिंचोल्याचा पाडा या संघाने 66 धाव बनवायचे आहेत आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये प्रतिहल्ला चढवलाय. हवा देखील भरपूर आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज आहे उजव्या हाताच्या बॅट्समनला आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 28. एक चेंडू शिल्लक आहे. एकोणीस चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. चिंचोल्याचा पाडा या टीमला. हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि येथे हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 38. या सामन्यामध्ये जय रागाई चिंचोल्याचा पाडा या संघाला. चिंचोल्याचा पाडा संघ घेण्याचा प्रयत्न करेल या मॅच मध्ये कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज आहे. जर नक्कीच बॅट वरती चेंडू आला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन लँड होईल. मोहन येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील नक्कीच वैयक्तिक पहिला आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये मोहन येत आहेत. गोलंदाज मोहन आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज हरिश्चंद्र आहे. यावेळेस ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. शर्यत लागली आहे आणि शर्यत कोण जिंकणार आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 40+ हे क्रिकेट आपण अनुभवतोय. SRGS 40+ मैत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. यावेळी ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. चिंतामण आहे ज्या चिंतामणने विनोदचा खूप चांगला झेल पकडला होता. लॉंग ऑन सीमारेषेवरती मिळते 1च धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. जिंकण्यासाठी अजूनही
35 धावांची गरज आहे, ती म्हणजे चिंचोल्याचा पाडा या संघाला. नेक्स्ट मॅच आहे सापाड विपक्ष आडिवली. आडिवली या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. गोलंदाज मोहन आहेत या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रकाश म्हात्रे, ज्याने षटकाराने सुरुवात केली होती. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चिंतामण आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमारेषेवरती. मिल्ठील्या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या 2 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि बनवायच्या धावा 33. या सामन्यामध्ये एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आहे. जय रागाई चिंचोल्याचा पाडा आणि त्यांना फाईट करतोय संचित 11 अंतारली. हाफ ट्रॅकर आहे. हुक करण्याचा प्रयत्न, तारीख हिट होत नाहीये. पंचांचा इशारा येतो वाईट +1. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 संघांमध्ये. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. हा सामना देखील 50-50 आपण पाहतोय. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. ऑन साइड लॉफ केला, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, मायटी टू यूज. गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. हरिश्चंद्र म्हात्रेचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय या सामन्यामध्ये. ऑन साइडला स्लॉप स्वीप, गॅप मधून चेंडू जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. फास्ट आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चिंतामणने इम्प्रेस केलंय. सर्वात सुरक्षित हा क्षेत्ररक्षक असावा या टीमचा. आणि मिळतं एकच धाव या चेंडूवरती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12.
भगत यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते योगेश भगत यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बघा सामना संपल्यानंतर चिंचोल्याचा पाडा टीमला विनंती असेल, स्प्रे घेऊन गेलेले आहेत तुम्ही, तर स्प्रे आपण जमा करायचा आहे दादा. वीस धाव बनवायचे आहेत 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मान्यवर देखील उपस्थित आहेत. आय थिंक पंचांकडे जमा केलाय स्प्रे. सेल्फी स्प्रे आहे का तिथे? हे षटक फार महत्वाचं असेल आणि नवीन गोलंदाज येतोय, चिंतामण येत आहेत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जय रागाई चिंचोल्याचा पाडा या टीमला. आडिवली संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. ऑस्ट्रेलियन वृत्तीचा निर्णय आहे आडिवली संघाचा आणि पहिल्या मॅच मध्ये तब्बल 82 धावा देखील बनवल्या होत्या. संदीप भानेने 50 धावा नाबाद केल्या होत्या. 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय रागाई चिंचोल्याचा पाडा या टीमने या सामन्यामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस, त्याला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बिंदास आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. बिंदास आणि चिंतामणी दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. अंतरली 40+ या संघाची धावसंख्या 2ने पुढे जाईल. 48 धावा जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. एक धाव तर पूर्ण केली आणि पंचांचा इशारा येतोय वाईट +1. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. डीजे मास्टर धावसंख्या अब तक 56. अजून एक चांगला स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. आणि सलगचा तिसरा षटकार येईल का? हवा खूप आहे आणि त्याचा फायदा होतोय. चिंचोल्याचा पाडा टीमला येते चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय रागाई चिंचोल्याचा पाडा 40+ या संघाने. अभिनंदन चिंचोल्याचा पाडा संघ आणि हार्ड लक संचित 11 अंतारली संघ.